नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. मराठा समाजाच्या आम्ही खंबीरपणे मागे उभे राहणार, आमदार वैभव नाईक यांचं आश्वासन. जिल्ह्यात 1554 जण कोरोना मुक्त आणि आता लाल परी पूर्ण क्षमतेनं धावणार. हेडलाईन्सची प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा ₹5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम उपक्रम राबवून शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी आपला वाढदिवस साजरा केला. हा उपक्रम स्तुत्य असून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या किल्ल्याला गतवैभव मिळवून देणार असल्याचं प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केलंय. शिवसेना नेते तथा भैरीभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांच्या वाढदिवसानिमित्त विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम उपक्रम राबवण्यात आला. या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला. विजयदुर्ग किल्ल्याच्या इतिहासात प्रथमच स्वच्छता मोहिमेसारखा उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. पावसाळ्यात झालेल्या विजयदुर्गच्या किल्ल्याच्या पडझडीची पाहणी संभाजीराजे यांच्या समवेत आपण केली होती आणि यावेळीच या किल्ल्याच्या दुरुस्तीकडे शासन लक्ष केंद्रित करणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे विजयदुर्ग किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निधी देखील मंजूर झाला असून लवकरच त्याचं काम चालू होईल. विजयदुर्ग किल्ल्याला गतवैभव मिळवून देणार असल्याचं मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदू घाटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विलास साळसकर, तालुका प्रमुख मिलिंद साटम, राजू तावडे, मंगेश लोके, सुशांत नाईक आदी उपस्थित होते. रावराणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विजयदुर्ग किल्ल्याला खऱ्या अर्थाने जे विजयदुर्ग किल्ल्याचं सुशोभीकरण करण्याचं काम आता आपण बघितलं असेल की पावसामुळे या ठिकाणी झाडे या ठिकाणी तयार होते आणि पर्यटकांना या किल्ल्याचा आस्वाद घेता येत नाही आणि म्हणून ही सगळी झाडझुडपं नुसतं नावाला नाही तर जवळजवळ 100 माणसं या ठिकाणी काम करत आहेत. त्यांच्याबरोबर लागणारे शिवसैनिक सुद्धा या ठिकाणी काम करत आहेत आणि यातनं किल्ल्याचं सुशोभीकरण तर या ठिकाणी होईलच, परंतु शासनाच्या माध्यमातून सुद्धा निश्चितपणे या किल्ल्याचा आपण जो विकास आहे तो या ठिकाणी करणार आहोत. गेल्यावेळी मी रावराणे आणि संभाजीराजे सुद्धा या ठिकाणी आले होते आणि संभाजीराजांनी पडझडीचं काम या ठिकाणी मंजूर करून घेतलं आहे, ते पण या ठिकाणी सुरू होईल आणि किल्ल्याला नियोजनमधनं देण्याचं सुद्धा आपण काम पैसे देण्याचं काम सुद्धा येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. विजयदुर्ग किल्ल्याचं आता जेव्हा फार पाऊस आला होता, मोठ्या प्रमाणात वादळ आलं, त्यावेळेला जी थोडीशी पडझड झाली, काही झाडं कोसळली, त्याच्यामुळे ह्या पुरातन इमारतींना थोडा धक्का पोचला. त्यावेळेला हे सर्व पाहण्यासाठी आपले सन्माननीय छत्रपती आदरणीय संभाजीराजे यांच्यासोबत आणि आमदार वैभव नाईक यांच्यासोबतही आम्ही इथे आलो होतो. आधी आम्ही येऊन गेलो होतो आणि त्यांच्यासोबत येऊन पाहणी केली. त्यावेळेला संभाजीराजांनी नुसती पाहणी करायसाठी आले नाही तर त्यांनी त्यावेळेला तिथे जाऊन ती मंजुरी मिळवली आणि मंजुरी मिळवून पुढच्या कामासाठी ते इथे पाहणी करायसाठी आले. काय कुठलं नुकसान झालेलं आणि काय करता येईल. त्यावेळेला पूर्ण किल्ल्याची 2 तास त्यांच्याबरोबर आम्ही संपूर्ण किल्ल्याची पाहणी केली, सर्व माहिती घेतली. त्यावेळेला असं जाणवलं की आता कोरोनाची महामारी आहे, केंद्रावर आणि राज्यावरती फार मोठा बोजा आलेला आहे. सर्व निधी त्यांनी आरोग्याकडे वळवलेला आहे. असं असताना कुठेतरी आपली सामाजिक बांधिलकी आहे आणि हे विचार मनात आल्यानंतर आम्ही ठरवलं की भैरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण या किल्ल्याची डागडुजी साफसफाईची मोहीम हातात घ्यावी, जेणेकरून ज्या झाडांमुळे हे इमारतीच्या भिंती या ध्वस्त होत आहेत, त्यांना धोका पोचतो आहे आणि ही खालची झाडं ही काढता येतील. कारण हा जिल्हा हा आपला पर्यटन जिल्हा आहे. या पर्यटन जिल्हा असल्यामुळे ह्या किल्ल्याला दरवर्षी जवळजवळ 2.5 ते 3 लाख पर्यटक हे नेहमी येऊन जातात आणि त्या पर्यटकांची व्यवस्थित सोय हवी, त्यांना सर्व माहिती व्यवस्थित मिळावी. छत्रपतींचं नुसतं पर्यटन असत नाही तर हा जो इतिहास आहे, छत्रपतींचा जो इतिहास आहे, स्वराज्य हा त्यावेळेला छत्रपतींनी जो स्वराज्याचा नारा दिला होता
आणि लोकशाहीचा जो पाया रचला होता आणि तो इतिहास जो जगाने छत्रपतींचं नेतृत्व मान्य केलं होतं, छत्रपतींना मान्य केलं, तर ते छत्रपतींचा एरिया हा पिढ्यानपिढ्या आपल्या पुढच्या पिढीलाही माहिती मिळावी आणि तो आपला इतिहास आपण जतन करावा याच हेतूने आम्ही हे केलेलं आहे. पर्यटनाला चालना मिळेल आणि छत्रपतींचा इतिहास हा एक महाराष्ट्राचा एक छत्रपतींचा मावळा म्हणून आपलं कर्तव्य आहे असं समजून आम्ही ही सुरुवात केलेली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. मराठा आरक्षणात जे मिळालं आहे ते कायम ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच होत असलेल्या पोलीस भरतीला मराठा उमेदवार यांना डावलल्यास मराठा संघटनेच्या माध्यमातून आमचाही विरोध असल्याची प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. खरं तर मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने खरं तर ही केस अनेक वर्ष चालू होती, म्हणजे ह्याच सरकारमध्ये नाही तर आधीच्या सरकारमध्ये चालू होती आणि या मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्वरूपात स्थगिती दिली आहे. त्याला अजूनही या ठिकाणी जी मंत्रिगटाची समिती आहे, जी अशोकराव चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे, त्या समितीने आज अभ्यास पूर्ण घेऊन पुन्हा एकदा हा स्टे उठवण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी करतील. परंतु या शासनाचा सुद्धा अजेंडा मराठा आरक्षण देण्याचा, जे मराठा आरक्षण होतं ते आरक्षण देण्याचा निश्चित अजेंडा आहे आणि त्यामुळे कुठलाही राजकीय मतभेद बाजूला ठेवून मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं आहे, शिक्षणात मिळालं आहे, नोकरीत मिळालं आहे, ते आरक्षण कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. खरं तर मराठा समाजाच्या जो स्टे दिला आहे आणि त्याच दरम्यान ही नोकर भरती, खरं तर एक नोकर भरती काय दिवसात जाहीर होत नाही, तर त्याला प्रोसेस लागते आणि ती प्रोसेस आणि मराठा आरक्षणाची स्थगिती ही एकाच वेळी या ठिकाणी आली. परंतु आजच कालच माननीय गृहमंत्री सांगितलं की मराठा समाजाला जी 13% आरक्षण आहे ती भरती वगळून या ठिकाणी भरती होईल, त्यामुळे त्या आरक्षणापासून दूर होणार नाही. मराठा आरक्षणाला वगळून भरती होणार नाही आणि जर अशी भरती असेल तर आमचाही मराठा संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजासाठी आमचाही या ठिकाणी विरोध असेल की येणाऱ्या भरतीमध्ये मराठ्यांना सुद्धा जे आरक्षण होतं ते आरक्षण मिळालं पाहिजे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. साना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर. प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK. दसऱ्यापर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत. मिस कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती. साना होम्स, एका आलिशान राहणीमानाचा मानबिंदू. लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाला खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागलाय. बंद असलेली एसटी सेवा सध्या सुरू असली तरी अद्यापही पूर्ण क्षमतेनं सेवा सुरू नाहीये. मात्र आता राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेनं सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा आढावा घेण्यासाठी थेट सावंतवाडी बस स्थानकातून आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी हेमंत मराठे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या बंद होत्या. काही दिवसापूर्वी या बसफेऱ्या सुरू झाल्या. मात्र एका सीटवर एक व्यक्ती या अशा पद्धतीने या ठिकाणी प्रवास सुरू होता. मात्र कालच निर्णय झाला आणि या ठिकाणी जेवढ्या बसमध्ये बैठक व्यवस्था आहे किंवा सीटची क्षमता आहे तेवढे प्रवासी या ठिकाणी या बसमधून प्रवास करू शकतात असा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आणि आजपासून आपण पाहू शकताय एका सीटवर अशा प्रकारे 2-2 प्रवासी या ठिकाणी प्रवास करतायत. यापूर्वी एका सीटवर एकच व्यक्ती या ठिकाणी सोशल डिस्टन्स येऊन राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून हा प्रवास सुरू होता आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी एका सीटवर एक व्यक्ती आणि आता जेवढी क्षमता आहे एसटीच्या सीटची तेवढे प्रवासी या एसटीतून प्रवास करू शकतील असा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी एसटी महामंडळाने घेतल्याने प्रवाशांसाठी हा खरोखर सुखदायी आणि खरोखर चांगला निर्णय म्हणावा लागेल. कॅमेरामन विनायक परबसह हेमंत मराठे, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकण संवाद चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.
प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब ठोंबरे 97630 72417. डॉक्टर महेश साटम 94211 46337. प्राध्यापक समीर वायंगणकर 94216 37803. प्राध्यापक सुयोग सावंत 9420 455 488. प्राध्यापक वैभव माईनकर 90498 13870 आणि श्री अनाजी सावंत 9422 63 38 21. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. लाखातलं पॅकेज आणि जगाची सफर घडवणारं उज्ज्वल करिअर. मरीन इंजिनियर बना आणि मर्चंट नेव्ही जॉईन करा. AIMS मध्ये आजच प्रवेश घ्या. 2 वर्षाच्या कोर्स नंतर पगार तब्बल 2 लाखाहून अधिक. आर्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेरीटाईम स्टडीज AIMS ओरोस सिंधुदुर्ग महाराष्ट्र. संपर्क राकेश सर 98198 30193. यशोदा मॅडम 98214 76438. महाराष्ट्रात कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांचा मदत निधी द्यावा. पत्रकारांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण शासनानं द्यावं यासाठी कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीनं घोषणा देत तहसीलदार पवार यांना निवेदन देण्यात आलं. कोरोनाच्या महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार फील्डवर उतरून रिपोर्टिंग करतायत. राज्यात 500हून अधिक पत्रकारांना कोरोनाची लागण झाली असून 25 पत्रकारांनी कोरोनामुळे आपला जीव गमावलाय. पत्रकारांना 50 लाख रुपयांचं विमा संरक्षण शासनानं द्यावं यासाठी कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर घोषणा देण्यात आल्या. तसेच आपल्या मागण्यांचं निवेदनही तहसीलदार रमेश पवार यांना देण्यात आलं. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश शेठे, माजी अध्यक्ष संतोष वायंगणकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, पत्रकार लक्ष्मीकांत भावे, सुधीर राणे, चंद्रशेखर देसाई, चंदू तांबट, पप्पू निमणकर, विवेक ताम्हणकर, संजय पेटकर, ओंकार ढवण आदी उपस्थित होते. मराठी पत्रकार परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सूचनेनुसार कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने कणकवली तहसीलदार यांना पत्रकारांच्या विमा संरक्षण संदर्भात निवेदन देण्यात आलं. त्यानंतर तहसील कार्यालयाबाहेर पत्रकार संघाच्या वतीने धरणे करण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने पत्रकारांना 50 लाखाचा विमा संरक्षण द्यावा. तसेच महाराष्ट्रात 25 पत्रकार या कोरोना कालावधीत मृत्युमुखी पडले आहेत. त्यांना तातडीने 50 लाखाची मदत करावी अशी आमची रास्त मागणी आहे. संपूर्ण जिल्हाभर आणि राज्यभर हे आंदोलन सुरू आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1554 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1312 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 37 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांनी दिली आहे. आतापर्यंत एकूण 21,999 अहवालांपैकी 2,923 अहवाल पॉझिटिव्ह आलेत तर 18,221 अहवाल निगेटिव्ह आलेत. प्रतीक्षेतील अहवाल 855 असून सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 1,312 एवढे आहेत तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 57 झाली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी कणकवली शहरासह लगतच्या कलमट जानवली गावांसह तळेरे बाजारपेठेत 20 ते 27 सप्टेंबर दरम्यान कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे सिनियर करस्पॉन्डंट राजन चव्हाण यांनी। कणकवली शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोविड बाधितांची ही संख्या कुठेतरी कोरोनाची साखळी जी आहे ती तोडण्यासाठी कणकवली शहरामध्ये 20 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या 8 दिवसांदरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज कणकवलीच्या धर्तीवरतीच कणकवली शहराच्या लगेच असलेल्या जानवली गावामध्ये सुद्धा 20 ते 27 सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। जानवली ग्राम संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा गावच्या सरपंच आर्या राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जानवलीमध्ये ग्राम संनियंत्रण समितीची बैठक झाली आणि बैठकीमध्ये 20 ते 27 सप्टेंबर दरम्यान जानवली गावामध्ये कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने बघितलं आपण तर आज सकाळी 11 वाजता तळे व्यापारी संघाची सुद्धा एक महत्त्वाची बैठक झाली तळे गावामध्ये। पंचायत समितीचे सभापती दिलीप तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही झालेली बैठक आणि या बैठकीमध्ये सुद्धा सर्व व्यापारी आणि नागरिकांनी एकत्र येऊन असा एकमेव निर्णय घेतला आहे की जानवली आणि कणकवलीच्या धर्तीवरतीच 20 ते 27 सप्टेंबर दरम्यान तळे गावात सुद्धा कडकडीत बंद पाळण्यात आला आहे। सर्व हॉटेल्स, सर्व दुकानं, सर्व गॅरेजेस, दूध विक्री, चिकन मटन विक्री, भाजीपाला विक्रीची सर्व दुकानं जी असतील ती बंद असतील। त्यासोबतच मेडिकल दुकानं सुद्धा बंद ठेवण्यासंदर्भात काही निर्णय घेण्यात येणार आहेत। त्यासोबतच कणकवली शहरामध्ये विशेष बघितलं आपण तर बँका असतील म्हणा किंवा शासकीय आस्थापना असतील म्हणा ही बंद ठेवण्यासाठी सुद्धा नगरपंचायतच्या माध्यमातून सहकार्य करावं किंवा सहकार्य मिळावं यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। भर पावसात वर्षभरापासून राजवडा परिसरातील नागरिक पाण्याच्या समस्येने त्रस्त झालेत। रत्नागिरी नगर परिषदेकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील या परिसरातील पाण्याची समस्या सुटत नाही। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश मराठे यांनी। रत्नागिरी शहरातील राजवडा परिसरात पाण्याच्या नावानं ठणठण गोपाळ अशी परिस्थिती आहे। मागील वर्षभरापासून या परिसरातील नागरिक पाण्याच्या समस्येने त्रस्त झालेत। रत्नागिरी नगर परिषदेकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील या परिसरातील पाण्याची समस्या सुटत नाहीये। या परिसरातील नगरसेवकांवर नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करतायत। पाणी मिळत नाही, मात्र पाणीपट्टी आकारण्यात येते। नगर परिषदेच्या नळपाणी योजनेतून पाणी मिळत नसल्यानं नागरिकांना पाणी विकत आणावं लागतं। बाहेर तो पाऊस पडतोय, मात्र घरात थेंबभर पाणी सुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती या परिसरात आहे। आमच्या इथे 2 वर्ष झाला पण अजूनपर्यंत पाणीचं काही त्यांनी केलेलं नाही। नगरसेवक आहे हे आहेत पण काही येत नाही, जात नाही, फक्त येऊन बघून जातात। ते हे पण येऊन जातात, बघून जातात, पण काही हे करत नाही। आमच्या घरी पाणी नाही, 2 वर्ष झाले पण काहीच त्यांनी केलेलं नाहीये। पाणी कुठून आणता? पाणी आम्ही दुसऱ्या तिसऱ्याच्या हंड्यावरनं घेऊन येतो जाऊन तिकडनं लांब लांबून। आणि बिल पण आले 4-4, 5-5 हजार कुठनं भरायचे? नळाला पाणी नाही 2-2 वर्ष, कुठनं भरायचे पाणीचे बिल? तुमच्या परिसरात किती नळ कनेक्शन असतील अंदाजे? कमीत कमी 60-70 असतील, 100च्या वरती आहे एका लाईनला। आणि लाईन बदलतायत, येतायत, गणपती सुट्टी जाऊ दे, मेंबर नाहीये, हे नाहीये करतात, पण अजूनपर्यंत काही त्यांनी केलेलं नाहीये। कामगार नाहीये, कामगार सुट्टीला गेलेले आहेत, येतात जातात पण काही करत नाही। तुमचे नगरसेवक कुठे आहेत? नगरसेवक सुहेल मुकादम आहे, पाणीचं कनेक्शन त्यांना दिलेलं आहे तिकडचं, ते पण काही लक्ष देत नाही। त्यांना कितीदा आम्ही फोन करून बोलवतो ही, पण ते येतात, बघतात आणि जातात, पण काही ऑब्जेक्शन घेत नाही। बाकी सगळ्या ठिकाणी पाणी ना, आमच्याच एरियाला का नाही पाणी? 4 वर्ष झाली आमच्या इकडे अजिबात पाणी येत नाही। आम्ही साहेबांना सांगितलं, जाऊन म्युन्सिपालिटी नगरसेवकांना सांगितलं, तरी पाणी काही लक्ष देत नाही ते। आणि बिला येतातच, आम्ही बिल पण भरलेलेच नाही। 2 वर्षाचे एकदमच, आणि 1-1 वर्ष 2-2 वर्षाची बिला कोण भरणार? पहिले 3-3 महिन्याची बिला यायची। अशी बिला भरायला आमच्याकडे पैसे आता लॉकडाऊन मध्ये एकतर जेवायला ना आम्हाला, आणि एवढी बिला कुठनं भरणार? पाणी आणि पिकाला फुलाखालना पाणी आम्ही आणतो। आमची बायका सकाळी उठून जातात फुलाखाली, 1-1, 2-2 अंडे आणून जमवतात। आम्ही अर्ज पण टाकलाय नल कनेक्शन कट करा म्हणून, तरी पण येत नाही। अशी जल झेरॉक्स आहे तिची मांडलेली, आता 15 दिवस झाले नलाची बिल झेरॉक्स मारून ठेवली मी, शिक्का मारून आणून म्युन्सिपालिटीतना, तरी पण कट करायला पण येत नाही नळाचं कनेक्शन। फुकटची बिला भरणार काय आम्ही? 2 वर्षाची बिल आले 4000 रुपये। सगळ्यांना आम्ही जाऊन सगळ्यांना बोललेलं आम्ही जाऊन तिकडे नगर परिषद मध्ये, पण ते लक्षच देत नाही इकडे। 25-25-30 आता आमच्या गावात राजुड्यामध्ये आतमध्ये गावात एवढ्या वरती वर पाणी चढतो, माल्यावर चढतो पाणी, आणि इथे खाली खड्ड्यात पाणी येत नाही एक थेंब पण। आत येत नाही पाणी आमच्या।
त्या गावात राजुड्यात आतमध्ये वर तरतो माल्यावर पाणी. पाणी आता आणता कुठून? आम्ही कुलागारना पाणी आणतो लोकांना पैसे देऊन. लोकांच्या दारात जाऊन तिकडनं हांडे एक- भरून एक- दोन- दोन हांडे पाणी यायची आणतो. फक्त. आणि काय विहिरीचं पैसे, किती पैसे द्यायला लागतात? 75 रुपये देतो आम्ही, तरी पण पाणी 3-4 हांडे भेटतात. 75 रुपये किती अंड्याला? ते 4-5 हांडे एक महिन्याला. एक महिना टँकर येतो ते का आत येऊ शकत नाही. टँकर आज येऊ शकत नाही. तो रस्त्यावर तो टँकर पण आता बंद झाला. आप्या जाऊन ते बिचारा आणून द्यायचा पाणी आम्हाला फुकट. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकण संवाद चॅनल, सिंधुदुर्ग लाईव्ह. प्रवेश घ्या. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 9350 09. साहेब रिसर्च सेंटर सावंतवाडी घेऊन येत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत ज्ञानगंगा घरोघरी. विविध कोर्स उपलब्ध. डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन, GST टॅली, MS ऑफिस, सिव्हिल सुपरवायझर, रुग्ण सहाय्यक, प्रिपेटरी, BA, BCom, MCom. तर मग आजच प्रवेश निश्चित करा. आमची वैशिष्ट्य शासन मान्य दूरस्थ शिक्षण, अत्यंत माफक प्रवेश शुल्क, घर बसल्या ऑनलाईन सर्व शैक्षणिक माहिती अगदी सोप्या शब्दात. घरातून अभ्यास, वर्षातून एकदाच परीक्षा. नापास तसेच शिक्षणात अयशस्वी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची पुन्हा संधी. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून फक्त रविवारी संपर्क सत्रे. सरावासाठी घरी गृहपाठ. स्पर्धा परीक्षा व परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन वर्ग. पत्ता G710 सबनीसवाडा, युनियन बँक जवळ, मेन रोड, सावंतवाडी. अधिक माहितीसाठी संपर्क 023 63 27 33 07. व्हॉट्सअप नंबर 9607 70 72 60 90 11 11 57 49. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सिंधुदुर्ग. आपली माणसं, आपली बँक. शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी माफक दरातील आरोग्य विमा योजना, युनिव्हर्सल हेल्थ इन्शुरन्स. वार्षिक विमा हप्ता फक्त ₹548 प्रति कुटुंब. GST लागू नाही.
अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. 3 दिवसांपूर्वी पावशी मिटक्याची वाडी येथील हेमंत पंडित यांचं घर जळालं होतं. या घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी पावशी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे यांच्यासह अनेकांनी एकत्र येत या कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे. कुडाळ तालुक्यातील पावशी मिटक्याची वाडी येथील हेमंत पंडित यांच्या घराला भीषण आग लागून या आगीत त्यांच्या घराचं मोठं नुकसान झालं होतं. ज्यावेळी आग लागली त्यावेळी हेमंत पंडित हे आपल्या कुटुंबासहित नातेवाईकांकडे गेले होते. त्यामुळे सुदैवानं जीवितहानी झाली नाही. मात्र या पंडित कुटुंबियांचं मोठं नुकसान झालंय. शुक्रवारी पावशी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे यांच्यासह अनेक जणांनी एकत्र येत पंडित कुटुंबियांना आर्थिक तसेच अन्य मदत केली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी ही आहे ब्रेकिंग न्यूज. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू. नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत. त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर. जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी. वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इतर गोष्टींकडे वळण्यापेक्षा बांबू लागवडीकडे लक्ष द्यावं. हा आर्थिक उन्नतीसाठी उत्तम पर्याय आहे असं मत बांबू अभ्यासक मिलिंद पाटील यांनी आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना व्यक्त केलाय. शेतकऱ्यांनी बांबू पिकाकडे एक ऑप्शन, एक चांगला पर्याय म्हणून बघणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते बघत असताना बांबूच्या ज्या लागवडीमधला तो शास्त्रीय दृष्टिकोन आहे तो अंगीकारला पाहिजे. कारण आतापर्यंत कसं होतं की प्रत्येकाच्या परसबागेमध्ये एखादं बांबूचं बेट असायचं आणि त्याची काठी आपण गुढीला म्हणा किंवा काही ठराविक गोष्टींसाठीच वापरत होतो. पण आता एक काठी साधारणपणे 50-55 रुपयाप्रमाणे जरी पकडली तरी 1 एकर व्यवस्थित लागवड केली तर शेतकऱ्यांना जवळजवळ 1.25 ते 1.5 लाख रुपये नेट प्रॉफिट एक 4-5व्या वर्षीपासून मिळतं. आणि मला असं वाटतं की कमीत कमी कष्टामध्ये फक्त सुरुवातीचे जे जून आणि जुलै हे जे 2 महिने असतात, जे कोंब येतात, वन्य प्राण्यांचा त्रास एक आहे, तर त्याच्यावरती समजा एक माणूस आपण 1-2 महिने राखण्याला ठेवला. कारण काहीतरी मार्ग काढावे लागतात. आपण समजा असं म्हटलं की फक्त मी बसून राहीन आणि शेती करेन, तर तसं ते पीक नाही आहे. फक्त 2 महिने काळजी घेतली, कोंबांचं प्रोटेक्शन केलं, संरक्षण केलं आणि एकदा ते कोंब 12-15 फुटाच्या वरती गेल्यानंतर फारसा त्रास वानरांचा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही ठराविक विचारांमध्ये अडकून राहण्याऐवजी लागवडीकडे वाढवण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक उन्नती साधत असताना, तर मांडगा ही आपली पारंपरिक जात आहेच, पण मांडग्या व्यतिरिक्त इतरही 5-6 जाती आता सिंधुदुर्गमध्ये आपल्या लोकांनी, इथल्या काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी लावलेल्या आहेत. त्याचे रिझल्ट्सही आता चांगले यायला लागले असं दिसतंय आपल्याला. तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी अशा कोणी ज्या काही प्रयोगशील लागवडी केल्या आहेत त्यांनाही भेट द्यावी. स्वतःचं एक काय म्हणूया आपण त्याला की अभ्यास करावा, वैयक्तिक अभ्यास करावा आणि लोकांचं ऐकून, मत ऐकून, शेतकऱ्यांशी भेटून चर्चा करून एकच जात लावण्यापेक्षा काही इतरही जातींकडे वळलं पाहिजे. कारण प्रत्येक जातीचं मार्केट वेगळं आहे आणि त्याप्रमाणे त्याचे मिळणारे पैसे पण वेगळे वेगळे असतात. त्यामुळे बांबू दिनाच्या निमित्ताने मी आज एवढंच सांगेन की शेतकऱ्यांनी बांबू लागवड करत असताना पारंपरिक लागवडीसोबत थोड्याशा आधुनिक गोष्टींमध्ये जर बदल थोडासा काही प्रमाणामध्ये जरी केला तर शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील. खरं तर एकूण बांबूच्या जाती किती आहेत, काय सांगू शकाल? बांबूच्या जाती आता साधारणपणे 130-35 पर्यंत आपल्या भारतात आहेत. आणि आता कालच माझ्याकडे केरळची लिस्ट मी मागून घेतलेली एका अभ्यासासाठी. 143 पर्यंत आकडा जातो आहे भारतातला. पण त्या काही सगळ्या कमर्शियल नाही आहेत. त्याच्यापैकी एक 20-25 जाती ह्या कमर्शियल आहेत आणि येत्या काळामध्ये अजूनही अनेक जातींवर अभ्यास होईल आणि माझ्या मते हा आकडा एक 25 पर्यंत जरी जाईल
पण कसं असतं की कमर्शियल स्केलला जात असताना सगळ्याच जातींना एकत्र घेऊन जाता येत नाही. काही ठराविक जातींना त्यांच्या कमर्शियल दृष्टिकोन आणि रॉ मटेरियल प्रोसेसिंग इंडस्ट्री हे बघून टार्गेट करणं गरजेचं असतं. आणि ते जर झालं तर येत्या काळात एक 8-10 स्पीसीजवरती आपण लक्ष देऊ असं मला वाटतं की पुढच्या एक 5-7 वर्षामध्ये. आणि त्या जाती परत कसं आहे की सगळ्याच जाती सगळीकडे चांगल्या येत नाहीत. नॉर्थ ईस्टमधल्या सगळ्या जाती कोकणामध्ये येत नाहीत, त्याच जाती परत मध्य महाराष्ट्रामध्ये चांगल्या येत नाहीत. त्यामुळे ते रिजनल स्पेसिफिक त्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे कोणाची वाढ कशी, पाणी कोणाला किती, काय किती मॅनेजमेंट करावी लागते याच्यावर आधारित ते ठरवावं लागेल. आणि याच्यासाठी ICAR सारख्या म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च सारख्या काही म्हणजे नॅशनल लेवलच्या संस्थांच्या माध्यमातून काही प्रोजेक्ट येत्या काळात येऊ घातलेले आहेत. तर त्याचाही शेतकऱ्यांनी वेळोवेळी माहिती घ्यावी, कृषी विद्यापीठांशी संपर्क साधावा, त्यांचे काही प्रयोग चालले ते समजून घ्यावे. आणि बऱ्याचदा म्हणजे मी एक शेतकऱ्यांना असंही आवाहन करेन की फक्त यूट्यूब वगैरे हे व्हिडिओ बघून सध्या जे काही शेतकरी शेती करत आहे हे जे म्हणजे आपण त्यांना म्हणूया की काय नव शेतकरी जे कोण आहेत, तर ते व्हिडिओ बघून विशेषतः त्यांनी शेतीकडे वळू नये. त्यांनी प्रत्यक्ष जे काम करणार आहेत त्यांच्याकडे जावं, बघून घ्यावं, समजावं, विषय समजून घ्यावा आणि नंतर बांबूकडे वळावं. आणि असं म्हणजे अन्य त्यानिमित्ताने मी इतरही शेतीबद्दल तेच सांगेन. विशिष्ट 143 अशा प्रकारच्या बांबू आहेत, परंतु नेमकं काय सांगू शकलं की कोणत्या बांबूला नेमकी जास्त प्रमाणात मागणी आहे? नाही, मागणी कशी असते की ते आता इंडस्ट्री बेस असते. जी इंडस्ट्री त्याच्यावरती जे बांबू एक पर्टिक्युलर रॉ मटेरियल प्रोक्युअर करून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. आता माणगाव वगैरे जे आपली काही पारंपरिक आहेत त्या स्कॅफोल्डिंग इंडस्ट्री, फर्निचरसारख्या ठिकाणी जातात. हा जो माझ्या इथे मागे बांबू दिसतो ह्याचं नाव आहे ब्रँडिसी म्हणून. तर असे काही बांबू ज्याच्यापासून पट्ट्या काढून ज्याच्यापासून प्लाय मेकिंग वगैरे येत्या काळामध्ये काही उद्योग पण म्हणजे होतील. आणि बांबूकडे ज्यावेळी आपण वेगवेगळ्या दृष्टीने आता जसं की काही जातींबद्दल एनर्जी प्लांटेशन म्हणजे जास्तीत जास्त बायोमास उत्पन्न पर युनिट एरिया टनेजवर मिळवण्यासाठी काही जाती लावल्या जातात. काही जाती ह्या जसं की तुम्ही TV वर वगैरे बघितलेलं असेल की स्ट्रॉ मेकिंग वगैरे अशा काही गोष्टींसाठी म्हणजे त्या स्पेसिफिक इंडस्ट्री बेस्ड त्याचं ॲप्लिकेशन असतं. आणि शेतकऱ्यांनी लागवड करत असताना हा अभ्यास केला पाहिजे की मी जो बांबू लावतो ह्याला माझ्या जवळपास काय मार्केट आहे, एक 200 किलोमीटरमध्ये काय मार्केट आहे, 500 किलोमीटरमध्ये काय मार्केट आहे, तोडणीचा खर्च वगैरे हे अर्थकारण आधी मांडून मग नसेल तर आपल्या सुरुवातीचं जे आपलं पारंपरिक आहेत काही जाती ह्यांना काहीतरी सध्या म्हणजे तसं मला तर येत्या 25-25 वर्षात काय प्रॉब्लेम वाटत नाही आहे. कारण उठाव तर कंटिन्युअसच आहे आणि त्यामुळे पारंपरिक जाती बांबूच्या त्या भागातल्या ज्यात त्यांना प्राधान्य द्यावंच, पण त्याच्याबरोबर 20-25% इतर जातींकडे पण लक्ष द्यायला काही हरकत नाही. पाटील साहेब, आज आंतरराष्ट्रीय बांबू दिन साजरा केला जातोय. तुम्ही बांबूच्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी तर असं म्हणेन की सिंधुदुर्ग जिल्हा हा म्हणजे मी जे बघितलं त्याच्यावरून असं म्हणेन की प्रत्यक्ष प्रायव्हेट खाजगी जमिनींवरती लागवड करून शेतकरी ज्या लेवलला आज आलेले आहेत तर कदाचित सिंधुदुर्ग हा देशासाठी रोल मॉडेलच आहे. कारण बऱ्याचशा ठिकाणचा जो बांबू आहे हा वन विभागाच्या क्षेत्रावरचा आहे आणि सिंधुदुर्गात आज जे कोण 8-10 हजार शेतकरी बांबू लागवडीकडे वळलेले आहेत हा सगळाच्या सगळा बांबू त्यांनी आपल्या जमिनीमध्ये खाजगी जमिनींवर केलेला आहे. त्याच्याशिवाय आपल्या भागामध्ये म्हणजे लागवड तर आहेच पण काही प्रोसेसिंग इंडस्ट्रीसुद्धा आहेत. काही तरुण उद्योजक आता बांबूच्या कोंबापासून काही प्रक्रिया उद्योग, काही लोणचं बनवणे किंवा काही खाण्याचे पदार्थ देखील बनवत आहेत. कितीतरी म्हणजे आता हा जसा मी आता प्लायचा विषय घेतला तो पण येत्या काळामध्ये सिंधुदुर्गमध्ये होईल अशी आशा आहे. 1 वर्षभरात ते सुरू होईल. तर अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आता इथे हळूहळू सिंधुदुर्गकडे यायला लागलेत आणि इथलं वातावरण 5-1 हजार मिलीमीटर पडणारा ॲव्हरेज पाऊस, निचरा होणारी माती आणि इथली झाडांसोबत पार्शियल शेडमध्ये जी बांबू लागवड केली जाते काठीची क्वालिटी प्रचंड मिळते. आणि शेतकऱ्यांना शुभेच्छा म्हणजे ह्याच की त्यांनी बांबूला या लेवलला आणण्यापर्यंत हे शेतकऱ्यांचं कार्य आहे. त्यांनी जे काही कृती केलेली आहे त्याच्यामुळे आज सगळीकडे म्हणजे सिंधुदुर्गचं नाव जे घेतलं जातं हे शेतकऱ्यांमुळे आहे. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी याच्यामध्ये अजून प्रगती करावी आणि काही ज्या आपल्या माहिती नसलेल्या गोष्टी अवगत करून घ्याव्या आणि येत्या काळामध्ये काळाच्या सोबत चालणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण असं व्हायला नको की आपण खूप चांगलं काम सुरू केलं पण आपण काही इतर ठिकाणी बांबूची लागवड जास्त चांगली प्रकारे झाली, त्याची व्हॅल्यू ॲडिशन झालं आणि आपण काही मागे राहिलो. सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी याचा विचार करावा आणि सतत त्या प्रगतीपथावर राहावं. म्हणजे बांबूमध्ये सुद्धा झालं म्हणजे बस एवढंच असं नाही आहे. इतर जातींच्या काही ट्रायल घ्याव्या, नवीन प्रयोग करावे आणि जे प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांनी आपल्याला जे काही नवीन माहिती मिळते ती पण शेअर करावी. बस एवढंच म्हणेन. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्स प्रायोजित आहेत
लक्ष्मीनारायण होंडा. मराठा समाजाच्या आम्ही खंबीरपणे मागे उभे राहणार, आमदार वैभव नाईक यांचं आश्वासन. जिल्ह्यात 1554 जण कोरोनामुक्त आणि आता लाल परी पूर्ण क्षमतेनं धावणार. हेडलाईनशी प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका. पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. डॉयट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात. डॉयट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉयट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉयट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.